नमस्कार मंडळी. आज आपण अतिशय पौष्टिक अशी रेसिपी करणार आहोत. बरं, सुरण इथे मी घेतलेलं आहे. बऱ्याच जणांना सुरण आवडत नाही किंवा त्यांनी कधी खाल्लेलाही नसतो. पण सुरणाचं महत्त्व मी काय वेगळं सांगू. सुरण हे एक कंदमूळ आहे आणि त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात फायबर, कॅल्शियम, आयर्न असतं. त्यामुळे सुरण आवर्जून खावा. बरं, कधी खाल्ला नसेल ना, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. न खाणारेही चाटून-पुसून खातील. मग काय करायचं, बाजारातून सुरण घेऊन यायचा आणि वरचं साल काढून अशा प्रकारे कापं करून घ्यायची. बरं, जास्त जाड कापं नाही करायची आणि जास्त पातळही करायची नाही. मीडियम आपण आकारामध्ये ही कापं आहेत ती कापून घेतलेली आहेत. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपण सुरणाचे काप करून घेणार आहोत. सुरण कापून झाल्यानंतर थोडंसं पाण्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामधलं सगळं पाणी काढून घेऊया आणि त्यामध्ये आता आपण कोकम आकळ घालायचं आहे किंवा चिंचेचा कोळ घातला तरीसुद्धा चालेल. आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. थोडंसं लाल तिखट घालूया आणि हळद घालायची आहे आणि मीठ घालायचं आहे. लाल तिखट थोडंसं जास्तच घातलं म्हणजे तिखट तिखट चवीला मस्त लागतात. आणि हे सगळे मसाले छान असे सुरणाच्या कापांना लावून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता, मस्तपैकी आपण सुरणाच्या कापांना मसाला लावून घेतलेला आहे. हे बघा, आता मसाला छान लावून घेतला आहे. हे बघा, मस्त की नाही. आता काय करायचं आहे, हे बाजूला ठेवून देऊया आणि एका प्लेटमध्ये आपण जाड रवा घ्यायचा आहे. शक्यतो जाड रवा घ्यायचा म्हणजे आपले जे सुरणाचे काप आहेत ते अतिशय कुरकुरीत असे होतात. त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालूया. अगदी ऑप्शनल आहे, पण घाला. चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट घालूया. म्हणजे वरचं आवरण आहे त्यालासुद्धा छान अशी चव येते. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, रवा छान मिक्स करून झालेला आहे. तर त्यामध्ये आपण हे मसाला लावून घेतलेले सुरणाचे काप आहेत ते छान असे गोळवून घ्यायचे आहेत. हे बघा, मस्तपैकी छान असे गोळवून घेऊयात. हे बघा, अशा पद्धतीने सगळे सुरणाचे काप अशाच पद्धतीने आपण रव्यामध्ये गोळवून घेऊयात. आता तेलसुद्धा छान तापलेलं आहे. हे बघा, अगदी थोडं तेल लागतं, जास्त तेलही नाही लागत. तेल छान तापलं, चुरचुरायला लागलं की त्यामध्ये हे सुरणाचे काप घालायचे आहेत आणि मस्तपैकी दोन्ही बाजूनी खरपूस फ्राय होईपर्यंत आपण हे काप आहेत ते फ्राय करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने सगळे काप आपण व्यवस्थित पसरवून घेऊयात आणि थोडंसं तेल कमी पडलं तर बाजूने तेल घालायचं आहे. हे बघा, मध्ये थोडीशी जागा करूया कारण आणखीन थोडेसे 2-3 काप राहिलेत. हे बघा, मस्तपैकी छान असे आपले काप पसरवून झालेले आहेत. आता काय करायचं आहे, आपण झाकण ठेवायचे बरं का, कारण की आतमधून शिजले पाहिजेत की नाही. म्हणून एक 5 मिनटं झाकण ठेवायचं आहे लो फ्लेमवर. 5 मिनटानंतर आपण पाहूयात. हे बघा, मस्त वाफ आलेली आहे. पलटी करून घेऊया आणि बाजूनी थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे. जास्त नाही सोडायचं आहे, पण अगदी थोडंसं, कारण कापं आहेत ती खूपच कोरडी दिसत आहेत. कधी केले नसतील ना, तर असे काप नक्की करून बघा. चवीला अप्रतिम लागतात आणि खरं सांगते, सुगंध आहे ना घरभर पसरलेला आहे. असं वाटते कधी एकदा होत आहेत आणि खाते. हे बघा, बाजूने थोडंसं इथे मी तेल सोडते आणि पुन्हा 4 ते 5 मिनटं खालची बाजू मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊया. दोन्ही बाजू कुरकुरीत होईपर्यंत मस्तपैकी आपण हे सुरणाचे काप फ्राय करून घेतलेले आहेत. मस्तपैकी सुरणाचे काप खाण्यासाठी तयार आहेत. वरण भातासोबत मस्त लागतात. रेसिपी आवडल्यास खाद्यरुची चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.